नमस्कार सर्वांना। आज श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे आणि मी माझ्या घरी श्रद्धेने जीविका देवीची पूजा केली आहे। आता मी यासाठी जीविका मातेसाठी आघाडा आणि हराळीची सुंदर माळ तयार करून घेतली आहे, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते। आपल्या परंपरेमध्ये या हिरव्या पवित्र वनस्पतींना विशेष महत्त्व आहे। ही माळ जीवती मातेला श्रद्धेने अर्पण करून त्यांना मी सजवत आहे। माळ अर्पण करत असताना मनामध्ये एकच प्रार्थना आहे, माझ्या कुटुंबावर जीवती मातेची कृपादृष्टी सदैव राहू देत। घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू देत। आई जीवतीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो। जय जीवती माता। श्रावण आला की निसर्ग बदलतो। कोरडी पडलेली जमीन पुन्हा हिरवीगार होते, झाडांना नवी पालवी फुटते आणि वातावरणात एक वेगळाच आनंद निर्माण होतो। पण कधी आपण विचार केला आहे का, निसर्गाला जर पुन्हा नव्याने फुलण्याची संधी मिळू शकते तर आपल्या आयुष्याला का नाही? आपल्या आयुष्यातही कधी दुःख येतं, कधी अपयश येतं, कधी आपल्याला वाटतं की सगळं आपल्या विरोधात चाललं आहे। पण लक्षात ठेवा, वाईट वेळ ही आपल्या आयुष्याची शेवटची गोष्ट नसते, ती फक्त एका नवीन सुरुवातीच्या आधीची वेळ असते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणातून शिकता येणारे असे 7 सुंदर जीवनाचे धडे पाहणार आहोत, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। नंबर 1, जुनं सोडा, नव्याला जागा द्या। श्रावणात निसर्गाकडे पाहिलं की एक गोष्ट जाणवते, निसर्ग जुन्या गोष्टींना धरून बसत नाही। जुनी पानं गळतात आणि नवीन पालवी फुटते। आपल्या आयुष्यातही असंच असायला हवं। जुन्या चुका, जुनं दुःख, काहीतरी कोणीतरी दिलेला अपमान, भूतकाळातील अपयश, हे सगळं आपल्या मनात आपण धरून पुढे जाऊ शकत नाही। काही गोष्टी विसरणं म्हणजे त्या गोष्टी चुकीच्या नव्हत्या असं नाही, तर स्वतःच्या शांततेसाठी त्यांना मागे सोडणं योग्यच आहे। म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणती जुनी गोष्ट अजूनही मनात घेऊन फिरत आहे? ती सोडण्याचा प्रयत्न करा, कारण नवी पालवी फुटण्यासाठी जुन्या पानांना गळावंच लागतं। नंबर 2, परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका। आपण अनेकदा म्हणतो की वेळ चांगली आली की मी सुरुवात करेन, सगळं व्यवस्थित झालं की मी माझं गोल पूर्ण करेन, माझ्याकडे वेळ नाही। पण खरं सांगायचं तर परफेक्ट टाइम कधीच येत नाही। आपल्याला उपलब्ध असलेल्या परिस्थितीतूनच सुरुवात करावी लागते। पावसाचा पहिला थेंब पडला म्हणून लगेच संपूर्ण जंगल हिरवं होत नाही। एक एक थेंब पडतो आणि हळूहळू निसर्ग बदलतो। तसं स्वतःच्या आयुष्यातही छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठा बदल होतो। दररोज फक्त एक सुधारण्याचा प्रयत्न करा, एक चांगली सवय लावा, एक वाईट सवय कमी करा, दररोज थोडं काहीतरी नवीन शिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करा। नंबर 3, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका। श्रावण महिन्यात प्रत्येक झाड एकसारखं फुलत नाही। काही झाडांना लगेच पालवी येते तर काहींना थोडा वेळ लागतो। पण म्हणून दुसरं झाड स्वतःला कमी समजत नाही। मग आपण स्वतःची तुलना इतरांशी का करतो? कोणाचं करिअर खूप पुढे गेलं आहे, कोणाकडे खूप जास्त पैसा आहे, कोणाचं घर खूप सुंदर आहे, कोणाचे फॉलोअर्स जास्त आहेत, कोणाचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं आणि सुंदर दिसत आहे। पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्याची फक्त बाहेरची बाजू पाहत असतो। प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, म्हणून दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करा, हीच खरी प्रोग्रेस आहे। नंबर 4, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही। पाऊस कधी हलका असतो
कधी मुसळधार असतो, कधी अचानक थांबतो, पण निसर्ग त्याबद्दल तक्रार करत नाही. तो परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. आपल्या आयुष्यातही अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार नाहीत. कधी आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळणार नाहीत. कधी आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्याला समजून घेणार नाही. कधी आपण खूप प्रयत्न करूनही यश मिळणार नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला सांगा, ही परिस्थिती कायमची नाही. कारण ढग कितीही काळे असले तरी त्यांच्या मागे सूर्य असतोच. नंबर 5, स्वतःसाठी वेळ काढा. आपण घर, काम, कुटुंब, मुलं, जबाबदाऱ्या यामध्ये इतके व्यस्त होतो की कधी कधी स्वतःलाच विसरून जातो. पण स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थीपणा नाही, ते आवश्यक आहे. दररोज 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. शांत बसा, एखादा आवडीचा नामजप करा किंवा पुस्तक वाचा किंवा निसर्गाकडे बघत राहा, बागेत जा, मनातलं लिहून काढा किंवा फक्त शांतपणे बसून चहा घ्या. कारण शरीराला विश्रांतीची जितकी आवश्यकता आहे तितकीच मनालाही आहे. नंबर 6, छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा. श्रावणमध्ये आपण पावसाचा आनंद घेतो. गार वारा, हिरवीगार झाडं, मातीचा सुगंध, हे सगळं किती साधं आहे, पण त्यातून किती आनंद मिळतो. आपल्या आयुष्यातही अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपलं कुटुंब, आपलं घर, आपले हितचिंतक, आपले प्रियजन, आपलं आरोग्य, आपल्याकडे असलेल्या संधी. ज्या गोष्टी आज आपल्याला साध्या वाटतात त्याच गोष्टी कदाचित कोणाचं तरी स्वप्न असू शकतात. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज माझ्याकडे कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. कृतज्ञ मनात तक्रारीसाठी जागा कमी करते. नंबर 7, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा धडा, स्वतःवर विश्वास. तुमच्यावर विश्वास ठेवणारे सगळे लोक तुमच्या आयुष्यात असतीलच असे नाही. कधी कधी तुमची स्वप्न ऐकून लोक हसतील. कधी म्हणतील, तुझ्याकडून नाही होणार हे खूप कठीण आहे, तू का एवढा प्रयत्न करतेस. पण त्यावेळी लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न आहे. तुमची मेहनत तुम्हाला माहीत आहे. तुमची क्षमता तुम्हाला माहीत आहे. म्हणून लोकांच्या एका वाक्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. एक दिवस तुमचं यशच तुमच्यासाठी उत्तर देईल. तर श्रावण आपल्याला फक्त पूजा आणि व्रत शिकवत नाही, श्रावण आपल्याला नवीन सुरुवात करायला शिकवतो. जसा पाऊस कोरड्या जमिनीला नवजीवन देतो, तसंच आपणही आपल्या मनावर साचलेली निराशा धुवून टाकू शकतो. ज्या गोष्टी बदलता येतात त्या बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ज्या बदलता येत नाहीत त्यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या गोष्टी अजून मिळालेल्या नाहीत त्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. कारण तुमचं आजचं आयुष्य हे तुमच्या संपूर्ण आयुष्याची स्टोरी नाही. अजून खूप पानं लिहायची आहेत. अजून खूप स्वप्न पूर्ण करायची आहेत. अजून खूप सुंदर क्षण तुमची वाट पाहत आहेत. म्हणून या श्रावणात आपण एक संकल्प करूया. भूतकाळाला निरोप देऊयात, वर्तमानाचा आनंद घेऊयात आणि भविष्यावर विश्वास ठेवूयात. आणि स्वतःला एकच वचन देऊयात, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही आणि माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलवणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी नव्याने सुरुवात करणार, असं नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा की ज्यांना थोड्या मोटिवेशनची थोडी गरज आहे. श्रावणाच्या या सुंदर महिन्यासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव.